भरलेलं वांग तयार झालं आहे. फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता माझं कपडे हे धुवून झालेले आहेत आणि भांडे घास चहा पाण्याचे. आणि मग दादासाठी ना ढोकळा बनवून दिलेला होता बेसनाचा, अगदी साधा सिंपल. तर नाश्ता काय आम्ही केला नाही, फक्त त्याच्यापुरताच बनवलेला होता. तर मग तो गेला शाळेला. त्याची शाळा थोडीशी लवकर राहते आणि थंडी वाजल्यामुळं ना सकाळी उठू वाटत नाही, त्यामुळं फटक मन तेवढंच बनवून दिलेलं आहे. आज काही चपाती त्यानं काही बनवले. तर बघा, मी भांडे घासून घेणार आहे आणि मग स्वयंपाक करणार आहे. कारण भांडे घासून झाले ना माझं काम आवरण. आता कुकरला भात लावलेलं, भात शिजेपर्यंत माझे भांडे पण होतात. आता मला बघा, माझी देवपूजा त्यांनी झालेली आणि भांडे पण घासून घेतलेले आहेत. आता चपात्या टाकून घेणार आहे अगोदर आणि मग भाजी बनवणार आहे. तर बघू शकता, देवपूजा पण झालेली आहे. 4च देव आहेत, जास्त काही देव नाहीत, त्याच्यामुळं वेळ पण लागत नाही. तर अगोदर चपात्या करून घेते आणि मग बाकीचं आवरून घेते, मग भाजीला फोडणी टाकते. एकदम मस्त असे वांगे आणलेले आहेत बघा. सकाळी भाजीपाला सकाळीच आणला, ताजे ताजे मस्त आहेत. आता याचं ना भरलं वांगं बनवते, अगदी साध्या सिंपल पद्धतीनं, अगदी 1-10 मिनटामध्ये तयार होतं असं वांगं. तर चला मग दाखवते तुम्हाला मी माझ्या पद्धतीनं. आणि ना मला मदत करणार आहे अभि आणि बघा पळायला गेला आणि ना त्याचा दात घुसलाय बघा ह्याच्या होटामध्ये, होट सुजले जरा. बघू तर देते का बघा. तर बघा, सकाळी ना अभि पळत यायला गेला आणि ना पप्पाच्या गुडघ्यावरच पडला बघा. दात घुसलेत होटामध्ये खाल्ल्या. तर बघू शकता, खाल्ला होट लाल झालेला आहे, त्याचा रक्त निघालं सकाळी. लईच धडपड करतं आहे लेकरू. आता झोपलेला होता आणि मग माझ्या चपात्या होईपर्यंत झोपला आणि चपात्या झाल्याच उठलेला आहे. तर आता मी याला भात पण खाऊ घालते आणि अगोदर वांग्याची भाजी बनवते. कारण हे ना मग आज बिस्किट खाल्लेली आहेत, लगे खाऊ घातलं ना खात नाही मग तो. त्यामुळं अगोदर मी भाजी करून घेते आणि मग याला खाऊ घालते. बाय. चला मग तुम्हाला दाखवते कसे वांगे बनवते मी साध्या सिंपल पद्धतीनं. मी काय जास्त वाटण करत बसत नाही. दररोजच्या भाज्यांना काय वाटण बनवत बसायचं रोजचं, आणि मग वाटण बनवत बसलं की उशीर होतं. त्यामुळं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आमच्या गावाकडं जसं बनवतात ना तशा पद्धतीचं तुम्हाला भरलेलं वांगं दाखवते. आणि ते पण छान आणि टेस्टी असं. ओ काय तर बघा, आम्ही शेंगा फोडायला लागलाय. हां, फोडा शेंगा फोडा. शेंगदाणे संपलते म्हणून शेंगा फोडत होते. तर आधी बघा कसं फोडायचं. हां ये अभि हो तसं नाही, ती घालायचं नाही त्याच्यामध्ये. फोडायचं. गोल गोल घूम सकते हैं. हाँ ये कर सकते हैं. मीठा नींबू पानी कितना मजे का है. आधीला बघा 2 दिवस झालं मोबाईल बंद केलाय त्याचा, आणि मग आता मी गाणं म्हणल्यावर बघा लगेच हसायला सुरू करतो. अभिचं काय चाललेलं हे बघा. काय हे बघितलं का वरती आपलं. आता सगळ्यात पहिले एक डबा घेतलाय. आता याच्यामध्ये ना पाणी घालून घेते. तर आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. या पाण्याला ठेवते बाजूला. गंदू बच्चा बाजूला ठेवून घेते. आणि ना वांगे चिरून घेते अगोदर. आणि या वांग्याला ना असं भरमध्ये 1 फाक मारायची, 2 फाकामध्येच हे करायचं आहे. तर बघू शकता वांगे छान आहेत, मस्त कवळे आहेत बघा, हे बघू शकता. आता याला पाण्यात घालून ठेवते. तर सगळे वांगे बघू शकता किती कवळे आणि छान आहेत बघा. बघितल्यावरच खाण्याचं मन करलेलं आहे. ह्याला काटे ते काहीच नाही आहेत, बिना काट्याचेच आहेत. तरी बघा एवढी दंडुकी ठेवलेली आहे मागं.
आणि असं एकात 2 फाका मारून घ्यायचे आहेत. हे बघू शकता. आणि वांगे किती कवळे आहेत आणि छान आहेत. तर आता याला मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेते. पाण्यात घातल्यानं काय होतं, वांग्यावर काही घाण हे नसेल तर ते चांगलं धुतलं जातं. त्याच्यामुळं ना मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि वांगे काळे पण पडत नाहीत पाण्यात टाकल्यामुळं. तर त्यामुळं हे तर साधं सगळ्यांना माहितीच असतं की पाण्यात टाकल्यामुळं वांगे काळे हे पडत नाहीत ते. तर बघा आबीचं चाललेलं आहे मध्ये करणं. हा काही बसत नाही. ह्याच्याशिवाय माझं काम पूर्ण होत नाही बघा. लागतंय. हा तर याच पद्धती आता वांगे बी स्वच्छ धुवून झालेले आहेत. पहिलं ना शेंगदाण्याचं कूट घेते इथं. तर बघा आता शेंगदाण्याचं कूट वाटून घेतले. आता याच्यामध्ये ना थोडंसं घरचं काळं तिखट आणि हळदी पावडर थोडीशी, 1 चमचावर धने पावडर आणि थोडंसं मीठ घालून घेते. आता हे सगळं घालून झाल्यानंतर बघा ह्याला आधी मिक्स करून घ्यायचं याला असं बरोबर. तर आता बघा थोडं पाणी घालून घेते याच्यामध्ये. तुम्ही याला तेल पण घालूनही करू शकता, पण मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता आपले मसाला भरण्यासाठी तयार झालेला आहे. अगदी साधा आणि सिंपल. तर आता याला ना वांग्यामध्ये भरून घेऊया. तर आता या वांग्यामध्ये ना हा मसाला भरून घेऊया. आधी कढईला काढून घेते. तर आता याच्यामध्ये ना मसाला भरून घेऊया. हे बघा असं सगळ्या वांग्यामध्ये भरून घेते. त्याला असं फाकवायचं आणि याच्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा. तर बघू शकता पुन्हा ह्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे वांगं. याच पद्धतीनं मी सगळे वांगे भरून घेते. तर आपले वांगे भरून झालेले आहेत बघू शकता. तर छान असं भरून झाले. थोडा मसाला राहिलेला आहे तर हा आपण पुन्हा भाजीसाठी वापरायचं आहे. तर कढई गरम झाली आहे. आता याच्यामध्ये ना 2 माप तेल टाकते. तर आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी. आता हे चांगलं तळू द्यायचं आहे. चांगलं तळलंय बघा. आता याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली, ते घालून घेतले. आता ही लसूण चांगला परतून घ्यायचं कच्चा वास जाईपर्यंत. तर आता बघू शकता आपलं लसूण चांगला परतलाय, लाल झालाय बघा. आता याच्यामध्ये ना खिसलेलं खोबरं. मी रोजच्या भाज्यांना असं साध्या सिंपलच बनवते. वाटत बसलं की मग टाईम होऊन जातो आणि वेळ लागतो. त्याच्यामुळं मग मी तसं करत बसत नाही. अगदी साधं सिंपल असं बनवते. आता बघा खोबरं लाल झाले. आता याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट थोडं टाकायचं, बघूनच टाकायचं आहे, नाहीतर ना हे होतं तिखट होतं, कारण मसाल्यामध्ये बी तिखट आहे. आणि थोडासा घरकुल मसाला आहे बघा, गरम मसाला, तो टाकला आहे. थोडासा मटन मसाला तो टाकून घेतला. आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर याच्यामध्ये वांगे सोडून घ्यायचे. आता वांगे घालून घेतल्यानंतर बघा चांगलं परतून घ्यायचं आहे. आता वांगे चांगले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये राहिलेला जो मसाला होता तो पण टाकून घ्यायचा याच्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ना त्याच ताटामध्ये थोडंसं पाणी घालून मी खंगाळून घेतलेलं आहे. आता हेच पाणी याच्यामध्ये घालून घेतो.
आणि आता ही वांगी चांगले शिजवून घ्यायचे. लागलं तरच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मी थोडंसं टाकून घेते कारण थोडंसं आळणी वाटते मला. आता याच्यावर ताट झाकून शिजवून घेते मी. तर आता बघू शकता आपलं वांगं मस्त असं शिजलेलं आहे. आणि ना मी जास्त त्याला ना हे पण करणार नाही, सुकं नाही करणार आहे, कारण ना मला हे असं सुकी भाजी आवडत नाही. त्याच्यामुळं अजून 1-2 मिनटं शिजू देते आणि मग बंद करून ठेवते. तर याला असं पलटून थोडंसं शिजवायचं, म्हणजे ना वरली बाजू बी अगदी कमी साहित्यामध्ये झणझणीत गावरान पद्धतीनं आपली भरलेली वांगी तयार झाली आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपलं भरलेलं वांगं मस्त असं तयार झालेलं आहे आणि वांगं शिजलं पण छान आहे. बघा का, तुम्हाला दाखवते असं ही करून. हे बघा मऊसूत झालेलं आहे. हे बघू शकता कसं झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं चांगलं शिजलेलं आहे. आणि ना जास्त बी शिजवायचं नाही वांगं, नाही तर टेस्ट लागत नाही. एकदम मस्त आणि आपली एकदम मस्त बिना वाटणाची गिरवी पण किती छान झालेली आहे, बघू शकता.